च्या सुरुवातीलाच डोंबिवलीतून बातमी आहे। डोंबिवलीतून अपहरण केलेल्या एका 16 वर्षाच्या मुलीचा मृत्यू झालाय। मुलीला प्रेमाच्या जाळ्यात ओढून तिला आरोपींनी उत्तर प्रदेशमध्ये नेलं होतं। पवन दिवाकर आणि दीपक दिवाकर यांनी मुलीला प्रयागराज इथं नेलं। त्यानंतर तिची प्रकृती बिघडल्यानं तिला आधी प्रयागराजच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलंय। त्यानंतर पुढील उपचारासाठी मुलीला मुंबईच्या सायन रुग्णालयात हलवण्यात आलं। मात्र उपचारादरम्यान या मुलीचा मृत्यू झालाय। या प्रकरणी मानपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय। शवविच्छेदन अहवालानंतर मुलीच्या मृत्यूचं नेमकं कारण स्पष्ट होणार आहे। अमजद खान आपले प्रतिनिधी आपल्याला या संदर्भात अधिक अपडेट्स देत आहेत। अमजद, हा सगळा प्रकार काय नेमका सविस्तर सांगशील? विनोद सर, मार्च महिन्यात एका 15 वर्षीय अल्पवयीन मुलीचे अपहरण झाले होते आणि ती मुलगी परत घरी आली नसल्याने या प्रकरणात मानपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता। नंतर माहित पडले की ही मुलगी 2 तरुणांसोबत उत्तर प्रदेशला आहे आणि त्या मुलीची तब्येत खालावल्यानंतर जे 2 तरुण होते ज्यांनी या मुलीचे अपहरण केले होते, पवन दिवाकर आणि दीपक दिवाकर यांनी मुली संदर्भातील सर्व माहिती मुलीच्या वडिलांना दिली आणि नंतर या दोघांनी मुलीला घेऊन मुंबईला आले आणि सायन हॉस्पिटलमध्ये तिच्यावर उपचार सुरू असताना तिचा दुर्दैवी मृत्यू झाला। या प्रकरणात आता गुन्हा दाखल झाला आहे। दोघांचा शोध पोलिसांनी सुरू केला। मात्र घडली होती आणि धन्यवाद अमजद दिलेल्या अपडेट्स बद्दल।